नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना तर या योजनांचं मानधन आता DBT मार्फत जमा केलं जाणार आहे. तर आता हे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर, तर DBTसाठी आपलं कोणतं बँक अकाउंट लिंक आहे किंवा या योजनांचं आता मानधन आपल्या कोणत्या बँक खात्यात जमा होणार, तर ते आता आपण आपल्या मोबाईलच्या सहाय्याने फक्त 2 मिनिटात चेक करू शकता. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण हे ऑनलाईन कसं चेक करायचं ते पाहूया. तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनल जर पर्यंत असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा अशाच माहितीसाठी. तर मित्रांनो, यासाठी आपण गुगल ब्राउझरवरती myAadhar.uidi.gov.in असं सर्च करायचं आहे. तर या ठिकाणी सर्च केल्यानंतर एक नंबरला जी वेबसाईट येत आहे तर त्या वेबसाईटवर आपण क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी आपण वेबसाईट पाहू शकता. तर या वेबसाईटवर आपण क्लिक करायचं आहे. तर या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. तर या पेजवर आपण खाली स्क्रोल केल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विविध सर्व्हिस दाखवल्या जात आहेत, जसे डॉक्युमेंट अपडेट, डाउनलोड आधार, त्यानंतर व्हेरीफाय मेल. तर या ठिकाणी खाली आपण बँक सीडिंग स्टेटस नावाचा हा ऑप्शन आपल्यास दिसत आहे. तर आपण या बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला आधार नंबर व कॅप्चा टाकण्यास सांगत आहे. तर आपण या ठिकाणी आपला आधार नंबर व कॅप्चा टाकून घ्यायचा आहे. तर आपण या ठिकाणी आधार नंबर टाकूयात. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी आपला आधार नंबर व कॅप्चा टाकून घेतलेला आहे. तर हा टाकून घेतल्यानंतर लॉग इन विथ OTP या बटनवर आपण क्लिक करायचं आहे. तर लॉग इन विथ OTP या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक असेल, ज्यावेळी आपण आधार काढताना आधारला मोबाईल नंबर लिंक केलेला असेल, तर त्या मोबाईल नंबरवरती एक OTP जो आहे तर तो सेंड केला जाईल. तर तो OTP आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे. तर OTP टाकून झाल्यानंतर आपण या ठिकाणी नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर असं पेज ओपन होईल. तर यामध्ये या ठिकाणी आपण ऑप्शन खाली पाहू शकता, बँक सीडिंग स्टेटस. तर आपली DBTचं जे अनुदान असणार आहे तर ते अनुदान कोणत्या बँक खात्यात जमा होणार, तर ते पाहण्यासाठी आपण या ठिकाणी बँक सीडिंग स्टेटस हे जे ऑप्शन दिसत आहे तर या ऑप्शनवर आपण क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता आपल्या समोर या ठिकाणी पाहू शकता, कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन. म्हणजेच आपल्या आधारला कोणतं बँक अकाउंट लिंक आहे तर ते या ठिकाणी दाखवलं जाईल व आपलं DBTचं अनुदान जे आहे तर ते या बँक खात्यात जमा होईल. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपलं संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेचं अनुदान DBTशी लिंक असलेल्या कोणत्या बँक खात्यात जमा होणार, तर याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहिली. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया.